आज पंजाबमध्ये त्यावेळेस ज्ञानी जैल सिंगचं सरकार होतं. आंध्रामध्ये न्यायमूर्ती रामचंद्र राजू यांनी तो आयोग हे केला आणि आत्ता त्या आरक्षणाचा फायदा त्या ठिकाणी स्पर्धा परीक्षांमध्ये होतोय, नोकऱ्यांमध्ये होतोय. ज्यांना आजपर्यंत कुठल्याही सरकारी ऑफिसमध्ये एंट्री नव्हती अशांना त्या नोकऱ्या मिळालेल्या आपण आत्ता पंजाबमध्ये बघतोय, हरियाणामध्ये बघतोय. त्यामुळे तिथले मॉडेल जे आहेत वर्क झालेत आणि वंचितांतल्या वंचितांना याचा फायदा झालेला या आरक्षण उपवर्गीकरणावरून त्या राज्यात आपल्याला बघायला मिळतोय. आमची भूमिका ही एकच आहे की आम्हाला कुणाचंही दिलेलं हिसकून घ्यायचं नाहीये. आज जे माझा बांधव, मोठे बंधू आम्ही त्यांना समजतोय, बौद्ध समाज, खऱ्या अर्थाने त्यांच्याकडनं अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. एज्युकेशन असेल, सरकारी नोकरी असेल, ह्या सगळ्या त्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेवर आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेल्या विचारावर पुढे जाऊन त्यांनी मिळवल्या. परंतु आज त्यांच्यामध्ये एक अनसिक्युरिटी निर्माण झाली काही जणांमध्ये की बाबा आता आमच्यातलंच काही हिरवून घेणार का. आमची भूमिका किंवा आरक्षणाची भूमिका तशी नाहीच आहे. जे वंचितातले वंचित आहेत त्यांना तुम्ही खरं त्यांना आणखी सपोर्ट केला पाहिजे. आणि आपल्या घरामध्ये जर एखादा भाऊ मोठा झालाय, नोकरीने मोठा झालाय, पैशाने मोठा झालाय, तर तो छोट्या भावाला 100% हात देतो आणि त्यालाही बरोबर घेतो. हीच आमची भूमिका आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी सांगितलेली समानता आहे ती यावी म्हणून हे उचललेलं पाऊल आहे. मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपण सगळ्या स्तरावर वाचत असतो, ऐकत असतो. त्यामुळे समानता जी आहे, समान संधी प्रत्येकाला मिळावी, हे विचार पेरण्याचं काम खऱ्या अर्थाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. आणि तोच विचार, तोच मूळ धागा या आरक्षण उपवर्गीकरणाचा आहे.